नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता मालिकेमध्ये दीपावली आहे, त्यामुळे देशमुखांच्या घरीसुद्धा इथे उत्साहामध्ये दीपावली साजरी केली जाते. त्यानंतर इथे पारची तब्येत ठीक नसल्यामुळे तो घरी आता रेस्ट करत असतो. पण आता महत्त्वाचं फंक्शन असल्यामुळे इथे पार्थ ऑफिसमध्ये जाणार असतो. कारण प्रेक्षकांनो, ऑफिस म्हटल्यानंतर वर्षातून एकदा तरी दीपावलीमध्ये दिवाळी पार्टी ठेवली जाते आणि त्यामध्ये सगळ्यांना इन्व्हाइट केलं जातं. दीपावली पार्टीमध्ये बाकीच्याही महत्त्वाच्या लोकांना इन्व्हाइट केलं जातं आणि त्याच्यामध्ये आता पार्थ आणि पारचं नवीनच लग्न झाल्यामुळे लग्नानंतरची पहिली दिवाळी पार्टी असल्यामुळे इथे पार्थला आपल्या पार्टनरबरोबर बोलावलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे पार्थ काव्याला म्हणतो की काव्या, माझ्या ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी आहे आणि त्याच्यामध्ये मला इन्व्हाइट केलं आहे माझ्या पार्टनरबरोबर, म्हणजे बायकोला घेऊनच पार्टीला यायचं आहे असं ठरलेलं आहे. तर तुम्ही माझी बायको म्हणून माझ्याबरोबर पार्टीला याल का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या पार्थकडे बघतच राहते आणि मग इथे काव्याने पार्थबरोबर पार्टीला जाण्यासाठी होकार दिलेला असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता पार्थने काव्यासाठी खूपच छान अशी साडी खरेदी केलेली असते. फॅन्सी साडी असते, पार्टीमध्ये शोभेल अशी साडी पार्थने काव्यासाठी आणलेली असते. आणि प्रेक्षकांनो, ती साडी जेव्हा रम्या बघते तेव्हा रम्याला खूपच जास्त जेलेसी होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला पार्थने आणलेली साडी खूपच जास्त आवडते. फॅन्सी साडी आणि त्याच्यावरती काव्याने मराठमोळा लूक केलेला असतो. पार्थची बायको आणि त्याचबरोबर देशमुखांची सून म्हणून ती अगदी शोभून दिसत असते आणि देशमुखांना शोभेल अशीच ती पार्टीमध्ये सुद्धा तयार होऊन जाणार असते. पण प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता रम्याला काही आवडत नाही आणि म्हणूनच रम्या पार्टीमध्ये काव्याला जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि तिचा प्रयत्न हा पार्थने पूर्णपणे ओळखत तिचा हा प्रयत्न फेटाळून लावलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता काव्या खूपच सुंदर तयार झालेली असते आणि काव्याला मराठमोळ्या लूकमध्ये बघून इथे आता पार्थ पूर्णपणे हरवून गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्याला पाडण्यासाठी रम्याने एक युक्ती केलेली असते. तिच्या पायाच्या खाली तिने मुद्दामूनच तेल सांडून ठेवलेलं असतं, जेणेकरून काव्या ही आता चालत असताना तिचा पाय सटकेल आणि ती पडेल. या कारणाने रम्याने हा प्लॅन केलेला असतो. तिला पार्टीमध्ये जाण्यापासून अडवण्यासाठी तिने जो काही हा प्लॅन केलेला असतो तो आता पार्थने फ्लॉप केलेला असतो. कारण इथे काव्याचा पाय सटकतो आणि ती पडणार असते. तेवढ्यातच पार्थ तिला सावरतो, तेव्हा काव्या खाली न पडता डिरेक्टली पार्थच्या मिठीतच गेलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे रम्याचा प्लॅन हा फ्लॉप झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पहिल्यांदाच लग्नानंतर काव्य आणि पार्थ दोघेजण पार्टीमध्ये गेलेले असतात. तेव्हा इथे पार्थ आणि काव्याला बघून सगळेजण खुश होतात. तेव्हा इथे पार्थ सगळ्यांबरोबर काव्याची ओळख करून देत असतो आणि तेव्हा इथे काव्या स्वतःची ओळख आता मिसेस पार्थ देशमुख अशी करून देते. तेव्हा इथे पार्थला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे पार्थच्या क्लायंटसमोर आता काव्या व्यवस्थित बिहेव करत असते आणि आपली ओळख इथे मिसेस देशमुख अशी जेव्हा करून देते तेव्हा इथे पार्थच्या मनामध्ये खूपच जास्त फुलपाखरू जणू काही उडायला लागतात. कारण आत्तापर्यंत इथे प्रेमाखातीर फक्त पार्थने एफर्ट्स टाकलेले असतात, पण आता एफर्ट्स हे काव्यासुद्धा त्या नात्यामध्ये टाकत असते. हे बघून पार्थला खूप आनंद होतो आणि पार्थने जे ठरवलेलं असतं की इथे काव्याला प्रेमाने जिंकायचं ते त्याने करून दाखवलेलं असतं. त्यामुळे इथे आता पार्थला वेगळाच आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता रम्या, काव्य आणि नंदिनी या दोघींच्या पाठीमागे हात धुवून पडलेली असते आणि त्याच्यामध्ये वसुंधरा. इथे आता नंदिनीला त्यांनी रडवलेलं असतं
जीवा आणि नंदिनीमध्ये गैरसमज पसरवलेले असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा जीवा खंबीरपणे नंदिनीच्या पाठीशी उभा राहतो आणि जीवाचं रान करून तो तिचा आनंद निवास वाचवतो. 10 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम जीवाला उभं करणं अशक्य असतं, पण तरीसुद्धा नंदिनीवरच्या प्रेमाखातीर, तिच्या डोळ्यांमधल्या आलेल्या अश्रूंखातीर त्याने हे करून दाखवलेलं असतं आणि शेवटीला नंदिनीसाठी आनंद निवास त्याने खरेदी करूनच तिला गिफ्ट म्हणून दिलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, वसुंधराचा हा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. आता ती मागे पडलेली असते काव्याच्या, की काव्याच्या भूतकाळामध्ये नक्की काय चाललंय. या पेनड्राईव्हमध्ये सुनीताने कसलं बरं फुटेज आणलं असेल. ते पेनड्राईव्ह मानवी काकूने खलबत्त्यामध्ये ठेचून टाकून दिलेलं असतं, पण ते पेनड्राईव्ह आपण दुरुस्त करूया आणि मग त्याच्यामध्ये असलेलं फुटेज आपण बघूया, असं वसुंधरा आणि रम्या दोघीजणी ठरवतात. काव्याच्या बाबतीत नक्कीच याच्यामध्ये काहीतरी मोठा धमाका असेल असं रम्याचं म्हणणं असतं. एकदा का काव्याच्या बाबतीत आपल्याला मोठा पुरावा मिळाला की मग आपण इथे काव्य आणि पार्थला एकमेकांपासून कायमस्वरूपी वेगळे करू शकतो, असा प्लॅन इथे रम्याने केलेला असतो. कारण तसंही तिला अजिबातच काव्य आणि पार्थ या दोघांना एकत्र बघवत नाही आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला काही करून पार्थच्या आयुष्यातून काढून टाकायचं असतं. म्हणून इथे रम्या ते पेनड्राईव्ह बनवायला देणार असते, ते दुरुस्त करण्यासाठी देणार असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता वसुंधरा तिला तिच्या प्लॅनमध्ये 100% सपोर्ट करत असते. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता पार्थला ऑफिसमधून फोन येतो आणि सांगितलं जातं की आपल्या ऑफिसमध्ये उद्या दिवाळी पार्टीचं आयोजन केलेलं आहे आणि पार्थ सर, उद्याच्या दिवाळी पार्टीमध्ये तुम्हाला सुद्धा यायचं आहे. सगळीकडे आता आपली गेस्ट लिस्ट ही आता सर्क्युलेट केलेली आहे. गेस्ट लिस्टमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना बोलावलेलं आहे. फक्त तुम्हाला स्पेशल आमंत्रण आहे, कारण तुमची तब्येत आता ठीक असल्यामुळे तुम्ही तुमच्या मिसेसला काव्या देशमुख यांना घेऊन यायचं आहे, असा सगळ्यांचा आग्रह आहे, असं सांगितलं जातं. तेव्हा पार्थ तर काय एका पायावरती तयार असतो काव्याला आपल्याबरोबर दिवाळी पार्टीला घेऊन जाण्यासाठी. त्यानंतर इथे आता काव्या आपल्या अभ्यासामध्ये, घरातल्या कामांमध्ये बिझी असते. ती इथे स्वतःचे सुद्धा कपडे कपाटामध्ये व्यवस्थित लावून ठेवते आणि पार्थचे सुद्धा. आता काव्या नकळतपणे का होईना, पण आता पार्थसाठी बायकोची सगळी कामं तर करत असते. इथे पार्थला जे कपडे काढून ठेवायचे आहेत ते त्याला इथे काढून ठेवते. त्यानंतर त्याचे इस्त्रीचे कपडे आलेले असतात, ते व्यवस्थित कपाटामध्ये लावून ठेवत असते. ती कामामध्ये बिझी असते आणि तेवढ्यातच इथे पार्थ म्हणत असतो की काव्या, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काव्या म्हणत असते, पार्थ देशमुख, तुम्ही बघताय ना, तुम्ही रूमची काय अवस्था करून ठेवली. नाही, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी जागच्या जागी लागतात, पण तरीसुद्धा तुम्ही आता खूप पसारा करायला लागलाय. त्यामुळे आता हे मला सगळं आवरून ठेवायचं आहे. तेव्हा इथे काव्या आता इथे अगदी शिस्तबद्ध बायकोप्रमाणे सगळी कामं स्वतः करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, तुम्ही एका बाजूला कामं करा आणि एका बाजूला माझं ऐका ना, मला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इथे काव्या म्हणते, बरं बरं पार्थ देशमुख, बोला बोला देशमुख, तुम्हाला काय बोलायचं आहे. तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो की काव्या, तुम्हाला तर माहिती आहे बरेच दिवस मी ऑफिसला गेलो नाही आहे ना, मी घरूनच काम करतो आहे, पण आता ऑफिसला जावं लागणार आहे. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे देशमुख, तुमची तब्येत जर आता खरोखर व्यवस्थित असेल तर तुम्ही जरूर जा, पण तुम्हाला बरं वाटत नसेल तर प्लीज तुम्ही आणखीन 2-3 दिवस रेस्ट करा. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणत असते की तुम्ही रेस्ट केलात तरी काही हरकत नाही आहे आणि तसंही तुम्ही घरून काम करतातच आहेत ना. तेव्हा पार्थ म्हणतो, पण ते काम घरून काही होणार नाही आहे, कारण ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी आहे आणि वर्षातून एकदाच आता आपल्या ऑफिसमध्ये पार्टी होत असते. हां, सक्सेस पार्टी होतात, पण दिवाळी पार्टी आणि त्याची वाईब काहीशी वेगळीच असते नाही का. आणि ह्या वेळेला तर दिवाळी पार्टी आपल्या लग्नानंतरची पहिली पार्टी आहे आणि सगळ्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलं आपल्याला की आपण दोघेजणं त्या दिवाळी पार्टीमध्ये जायचं आहे. मला तर निष्कूण सांगण्यात आले की मी माझ्या पार्टनरला, माझ्या बायकोला त्या पार्टीमध्ये बरोबर घेऊन यायचं आहे. तेव्हा काव्या, तुम्ही प्लीज
माझ्याबरोबर याल का दिवाळी पार्टीला? तेव्हा इथे पार्थ इतकं प्रेमाने विचारतो की काव्या त्याच्याकडे बघतच राहते. पार्थ म्हणतो, तुम्हाला माझ्याबरोबर माझी बायको म्हणून यावं लागेल, कारण सगळ्यांना तुम्हाला भेटायचं आहे. बरेचसे क्लायंट येणार आहेत. मी स्वतः गेस्ट लिस्ट तयार केलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे खरं तर मी जाणार नव्हतो, कारण मला माहिती होतं तुम्ही काही येणार नाही. पण सगळ्यांनी खूपच जास्त आग्रह केला आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर बोलून असे ठरवणार होतो की तुम्ही याल की नाही. तेव्हा इथे काव्याची काही हरकत नसते. काव्या म्हणते की दिवाळी पार्टीसाठी मी यायला तयार आहे. त्यानंतर इथे पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग मी तसं कळवतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ म्हणतो की काव्या, तुमच्यासाठी मी एक गोष्ट ऑर्डर केलेली आहे. सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तेव्हा इथे आता सरप्राईज येतं. तर इथे पार्थने एक ऑनलाईन साडी मागवलेली असते. फॅन्सी साडी असते. खूपच सुंदर अशी साडी आता त्याने ऑर्डर केलेली असते. तो जो सूट घालणार असतो पार्टीसाठी, त्या सूटला मॅचिंग अशी त्याने काव्यासाठी स्पेशली साडी ऑर्डर केलेली असते. आणि रम्या ती साडी जी ऑर्डर आलेली असते ती घेण्यासाठी जाते. आणि तेव्हा इथे पार्थ देशमुखच्या नावाने ते पार्सल आलेलं असतं. तेव्हा इथे रम्या म्हणते की पार्थने काय ऑर्डर केलं असेल. तेव्हा इथे रम्या ते ऑर्डर घेते आणि लगेच ते फोडणारच असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो आणि म्हणतो, रम्या, ते तुझ्यासाठी नाही आहे, ते सरप्राईज आहे काव्यासाठी. तेव्हा कुणाचंही सरप्राईज त्याला न विचारता असं खोलायचं नसतं, उघडून बघायचं नसतं. तुला माहिती नाही आहे का? हे मॅनर्स आता मी तुला शिकवायला हवेत. तेव्हा इथे रम्या म्हणते, पार्थ, अरे मला नव्हतं माहिती की तू काव्यासाठी काही मागवलेस. मला असं वाटलं की तू तुझ्यासाठी काहीतरी ऑर्डर केलेस, म्हणून मी बघत होते, बाकी काही नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळं काव्या बघत असते. तेव्हा पार्थ तिच्या हातातून ती आता साडी घेतो आणि काव्याला द्यायला जातो. तो म्हणतो की पार्टीमध्ये उद्या तुम्ही काय नेसणार याचं टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी सरप्राईज आणले. तेव्हा इथे आता साडी तो पार्थ काव्याला दाखवतो. तेव्हा काव्याला ती साडी खूप म्हणजे खूप आवडते. तेव्हा काव्या म्हणते, अरे वा, पार्टीची सगळी तयारी करून ठेवली आहे तर, आणि मला उगाचच विचारत होता का याल का म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमची परमिशन घेतली, तुम्ही नसते आलात तरीसुद्धा दिवाळीमध्ये मी तुमच्यासाठी साडी खरेदी नाही केली ना, म्हणून तुम्हाला दिली असती. पण तुम्ही येताय म्हणजे पार्टीमध्ये तुम्ही हेच नेसणार हे मला माहिती होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रम्या बघते तर काय, काव्यासाठी इतकी सुंदर साडी आणलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या म्हणते, ठीक आहे, आता उद्या बघाच मी कशी तयार होते ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या छान पद्धतीने संध्याकाळी तयार झालेली असते, कारण पार्टी ही संध्याकाळच्या वेळेला असते. तेव्हा काव्या सुंदर तयार झालेली असते. फॅन्सी साडी आणि मराठमोळा लूक. त्यानंतर पार्थची नजर काव्यावरून काही हटतच नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणत असते, काव्या, पार्थ झाला का तुम्ही तयार? वा वा, माझी सून किती नक्षत्रावाणी सुंदर दिसते, कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून मानिनी कानाच्या मागे काळा तीटसुद्धा लावते आणि म्हणते की आता बाप्पाचा आशीर्वाद घ्या आणि दोघेजण आता पार्टीसाठी जा. त्यानंतर इथे रम्या ते बोलणं ऐकते. रम्या आता दिवा लावत असताना तिथे मुद्दामून दिव्यातलं तेल खाली सांडवते, जेणेकरून इथे आता काव्याच्या पायामध्ये चप्पल नसणार, तेव्हा तिचा पाय सटकेल आणि ती पडेल असा प्लॅन रम्याचा असतो. त्यामुळे दिव्यातलं तेल ती हळूच खाली सांडवते आणि त्यानंतरला बाजूला जाऊन उभी राहते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या चालत असताना तेलावरून तिचा पाय सटकतो, पण ती खाली न पडता इथे काव्या ही आता खाली पडणार तेवढ्यातच पार्थ तिला जोरात पकडतो आणि काव्या खाली न पडता पारच्या मिठीतच जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, दोघेजण आता एकमेकांना सावरतात, एकमेकांकडे बघत बसतात. तेव्हा इथे पार्थने काव्याला पडू न देता तिला वाचवलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता तेल कुणी सांडवलं म्हणून पार्थ खूपच जास्त चिडतो. तेव्हा काव्या म्हणते, ठीक आहे, एवढं पण मला काही नाही झाले. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ दोघेजण जात असताना पुन्हा इथे चप्पलमधून काव्याचा पाय सटकतो. तेव्हा तिची चप्पल तुटते. पार्थ म्हणतो, काही हरकत नाही, मी तुम्हाला जाण्याच्या आधी एका आता मॉलच्या इथे गाडी थांबवतो आणि मग तिथे जाऊन आपण तुमच्यासाठी खूप छान अशी सँडल सिलेक्ट करूया, तुम्हाला आवडेल ती साडीवरती मॅचिंग अशी.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ काव्यावरती किती प्रेम करतो हे बघितल्यानंतर रम्याचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो. काव्याची तिला चांगली चप्पल तोडायची असते, पण चप्पल तुटली तरी पार्थ काही थांबत नाही. तिच्यासाठी तो नवीन चप्पल, नवीन सँडल खरेदी करणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला आवडेल ती सँडल त्याने सिलेक्ट केलेली असते आणि मग ते दोघेजणं पार्टीमध्ये जातात. काव्य आणि पार्थ हे दोघेजणं संध्याकाळच्या पार्टीमध्ये 4 चान लावतात. त्यांचं सगळेजण स्वागत करतात आणि तेव्हा इथे पार्थ आता काव्याची आपली बायको म्हणूनच ओळख करून देत असतो. आणि त्यानंतर काही क्लायंटला इथे आता काव्य स्वतः सांगते की हाय, मी मिसेस पार्थ देशमुख. असं जेव्हा आता काव्य सांगते तेव्हा पार्थला आश्चर्य वाटतं की काव्याने इथे स्वतःची ओळख मिसेस पार्थ देशमुख अशी करून दिली आहे. तेव्हा इथे पार्थला आश्चर्य वाटतं. त्यानंतर ती मिसेस काव्या देशमुख अशी सुद्धा म्हणत असते. म्हणजे जी काव्या स्वतःची ओळख कधीही मागे ठेवत नाही, ती आता नकळतपणे का होईना पर पार्थच्या नावाने आपली ओळख करून देत असते, ती सुद्धा अभिमानाने. आणि पार्थ आहेच अभिमान करण्यासारखा. लाखात एक असा पार्थ त्याच्या नावाने ओळख करून देत असताना इथे काव्य आता अजिबात लाजत नसते. ते अभिमानाने ओळख करून देत असते. तेव्हा इथे मिसेस पार्थ देशमुख अशी आता काव्याने ओळख करून दिल्यानंतर पार्थ मनामध्ये इतका खुश होतो की त्याच्या मनामध्ये फुलपाखरू जणू काही डान्स करत असतात. त्यामुळे इथे आता काव्याने पार्थबरोबर पार्टीमध्ये जाऊन एक बायकोचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. इथे आता पार्थने प्रेमाखातर खूप काही गोष्टी केलेल्या असतात, खूप काही सहन केलेलं असतं. आता इथे काव्याची वेळ असते पार्थला स्पेशल फील करून देणं आणि काव्यासुद्धा ते खूपच जास्त प्रेमाने करत असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, काव्य आणि पार्थ एकत्र गेल्यामुळे इथे पार्थला खूप आनंद झालेला असतो.